हळूच मग माझ्याकडं पाहून ऐकातील ती अदा नुसती नजर आज गेलं मी हळूच मग माझ्याकडं पाहून ऐकातील ती अदा नुसती नजर आज गेलं मी. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशन मधून बनवलेला आहे. याच्यावर लागणारे जे मटेरियल आहे, जी लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू. सोबतच आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण त्याच्यात आपण विदाउट वॉटरमार्क फ्री ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलमध्ये नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा VPN कनेक्ट करून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे तिथून ॲड करून घ्यायचा आहे. इमेज ॲड करून झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट रेशो नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिटिंग आहे ते घालवून टाकायचं आहे. फोटोवरती क्लिक करून त्याची साईज वाढवायची. अशा प्रकारे साईज वाढवल्यानंतर त्याची लेंथ जरा पुढंपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर इथं ॲड ओव्हरले करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे, तो इथून ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, फोटोची लेंथ इथपर्यंतच ठेवायची, व्हिडिओ आहे तिथपर्यंत, बाकीचं डिलीट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे एवढं केल्याच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करून पुढं जरा खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला इथं एक्स्ट्रा ऑडिओ केल्याच्या नंतर काय करायचं, सिम्पली तुम्हाला इथं बॅक यायचं आहे. इथं तुम्हाला बीट्स दिसत आहेत, तर इथं एक आलं की इथं 2 बीट्स दिसत आहेत. इथं 2 आलं की स्प्लिट करायचं. 3 कुठं येते, इथं येते. 3 इथं आलं की स्प्लिट करायचं. 4 कुठे येते बघायचं, 4 इथे येते. तर अशा प्रकारे सगळीकडे स्प्लिट करून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एक इमोजी दिलेली आहे, तिथून ॲड करून परत मी तुम्हाला सांगतो इफेक्ट्स कोणते कोणते द्यायचे आहेत. तर आपण ट्रान्झिशन बघूया. ट्रान्झिशन पहिल्या लेअरवरती मी क्लिक करतो. प्रोमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं फ्लॅश हे ॲनिमेशन तुला स्क्रीनवर नाव दिसत असेल ते सर्च करून ते अप्लाय करायचं. त्यानंतर इथं अप्लाय टू ऑल करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहिल्या फोटोपाशी मी येतो आहे. पहिल्या फोटोपाशी काय ॲनिमेशन नाही आहे, तर डायरेक्ट दुसऱ्या फोटोपाशी जायचं. दुसऱ्या फोटोपाशी गेल्यानंतर ॲनिमेशनवर क्लिक करून इथून मला मेकॅनिकिंग इन हे ॲनिमेशन बघायला मिळेल, ते याला द्यायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोपाशी जायचं. परत ॲनिमेशनवर क्लिक करायचं. इनमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्रॉस ओपन हे ॲनिमेशन दिसून जाईल, ते याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोपाशी जायचं. ॲनिमेशनवर क्लिक करायचं. इनमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला स्नॅपशॉट हे ॲनिमेशन बघायला मिळेल, हे तुम्हाला इथं द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी गेल्याच्या नंतर ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. इथं ॲनिमेशन नाही, इफेक्ट्स आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे ओव्हरलेला आधी एक फोटो ॲड करावा लागेल. हे जे ऑपोजिट आहे इथं तुम्ही पुढं बघू शकता. इथं ॲडजस्टमध्ये जायचं आहे. ॲडजस्टमध्ये गेल्याच्यानंतर अशा प्रकारे हे आहे ते इथं कमी करून घ्यायचं आहे. ओव्हरलेला व्हिडिओ अप्लाय करायचा आहे आणि त्या ओव्हरलेच्या फोटोला Tripper 2 हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी ॲनिमेशनमध्ये गेल्याचं तर कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये तुम्ही तेव्हा जाल तेव्हा तिथं अशा प्रकारे थोडं वेट करावं लागेल ॲनिमेशन लोड होण्यासाठी. तर ॲनिमेशन हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीन. परत पुढं जायचं. पुढं गेल्याच्या नंतर पुढच्या फोटोपाशी गेल्याच्या नंतर परत ॲनिमेशनवर क्लिक करून आउटमध्ये जायचं आहे. झूम फ्लिप हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे. ॲनिमेशनवर क्लिक करून इथं तुम्हाला स्क्रीन वेब हे ॲनिमेशन बघायला मिळेल, ते याला द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे. आउटमध्ये जायचं आहे. आउटमध्ये पण नाही आहे, इथं ॲनिमेशनच नाही आहे. तर त्यानंतर पुढच्या फोटोपाशी पण नाही आहे. परत पुढच्या फोटोपाशी आपण जाऊया. कॉम्बोमध्ये घ्यायचं आहे. बाउन्स 1 हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचे ते 3 फोटो राहतात, तर तिथं काय ॲनिमेशन नाहीच आहे. तर आता आपण इफेक्ट्स बघूया. सिम्पली इफेक्ट्स प्रोजेक्टवरती क्लिक करतो मी. अशा प्रकारे इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जातो आहे. ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर इफेक्ट द्यायचं आहे आणि त्याची लेंथ पहिल्या फोटोवरती द्यावी. परत दुसऱ्या फोटोपाशी जायचं आहे. तिथं गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2 हा इफेक्ट बघायला मिळेल, त्याची लेंथ दुसऱ्या फोटोवरतीच ठेवायची. परत तिसऱ्या फोटोपाशी गेल्याच्या नंतर डुप्लिकेट झाला. तर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेले तिसऱ्या फोटोपाशी गेल्यानंतर
व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर बटरफ्लाय हा इफेक्ट्स याला ॲड करायचा आहे. परत एक फोटो सोडून पुढच्या फोटोपाशी गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला इफेक्ट्स प्रोजेक्ट व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर सिल्बिट फ्लोकर हा इफेक्ट्स बघायला मिळेल. हा इफेक्ट्स इथं अप्लाय करायचा आहे. परत एक फोटो सोडून पुढं जायचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला बटरफ्लाय हाच इफेक्ट्स अप्लाय करून 2 फोटो सोडायचे. परत पुढच्या फोटोपाशी जाऊन बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर ऑप्टिकल स्कॅन हा इफेक्ट्स द्यायचा. त्याची लेंथ 3 फोटोवरती ठेवायचे. परत एक फोटो सोडून पुढचे शेवटचे जे लास्टचे 3 फोटो आहेत त्याच्यावरती गेल्याच्या नंतर इथे 3D स्क्रोंड हा इफेक्ट्स बघायला मिळून त्याची लेंथ 3 फोटोवरती ठेवून अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो क्रिएट झालेला आहे. लाईक करा व्हिडिओ आवडल्यास.